नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 3 मार्च 2026, वार मंगळवार, आणि उद्या आलेली आहे होळीनंतरची महत्त्वाची तिथी, ज्या दिवशी आपण धुलीवंदन साजरे करत असतो. पण उद्याच्या दिवशी म्हणजेच 3 मार्च रोजी चंद्रग्रहण देखील असणार आहे. हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे आणि म्हणूनच चंद्रग्रहण आणि होलिका दहनाच्या दिवशी चुकूनही आपल्याला ही जी 5 कामं आहेत ती अजिबात करायची नाही. यावर्षीचे चंद्रग्रहण अत्यंत श्रेष्ठ, शुभ आणि त्याचबरोबर अतिशय संवेदनशील योग घेऊन आलेला आहे. आणि त्याचबरोबर असे काही विशेष खगोलीय योग देखील या दिवशी तयार होत आहेत, ज्याचा आपल्या भाग्यावर, आपल्या मनोवृत्तीवरती खोल परिणाम होईल. तर उद्याच्या दिवशी आलेलं हे चंद्रग्रहण अत्यंत विशेष आहे. या दिवशी शिवयोग, धनयोग, नक्षत्र योग, अमृत सिद्धी योग आणि महालक्ष्मी योग देखील निर्माण होत आहे. यावेळेचे चंद्रग्रहण खूप खास आहे, कारण ते पूर्ण चंद्रग्रहण म्हणजेच ब्लड मून स्वरूपामध्ये भारतामध्ये दिसणार आहे. आणि वैज्ञानिकांच्या मते बघा, जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा सूर्याच्या लाल किरणामुळे पृथ्वीच्या वातावरणातून चंद्रावर पडतात, त्यामुळे चंद्र पूर्णपणे लाल दिसतो. आणि रात्रीच्या अंधारात जेव्हा आकाशामध्ये तेजस्वी लाल चंद्र, हे दृश्य आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अत्यंत अद्भुत आणि दुर्मिळ असेल. याच दिवशी फाल्गुन पौर्णिमा देखील आहे. आपल्या हिंदू धर्मानुसार या पौर्णिमेला देवी लक्ष्मी पृथ्वीवरती वास करण्यासाठी येतात आणि आपल्या भक्तांवरती खूप कृपा करतात. याच दिवशी देवी लक्ष्मी जी आहे ती प्रकट झाली होती, म्हणून लक्ष्मी जयंती देखील फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाते. आणि बघा, होलिका दहन आपण आदल्या दिवशी करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे वेदपुराणानुसार अशी होळी आणि चंद्रग्रहणाचा योग हा तब्बल 152 वर्षानंतर आलेला आहे. आणि या दिवशी केलेली पूजा, साधना किंवा क्रिया ही कधीच वाया जात नाही. या दिवशी आपण जर काही खास उपाय केले तर जीवनातील सर्व प्रकारच्या दुःख, समस्या, अडचणीतून आपल्याला मुक्तता मिळू शकते. पण दुसऱ्या बाजूला या पवित्र चंद्रग्रहणाच्या दिवशी काही कामं करण्यास कठोर मनाई आहे. कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने अज्ञानाने किंवा माहितीशिवाय या 5 कामांपैकी काही केले तर चंद्रदेव आणि ग्रहांच्या नकारात्मकतेमुळे त्या व्यक्तीला आयुष्यभर त्याचे भोग हे भोगावे लागू शकतात. म्हणूनच सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर शेजारील हाईप बटनला प्रेस करा, जेणेकरून हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांना योग्य ती माहिती मिळेल. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला खूप मोठे महत्त्व दिले जाते. हा दिवस आत्मशुद्धी, संयम आणि साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ग्रहणाच्या प्रभावात केलेली साधना किंवा जेही कर्म आपण करतो ते अनेक पटीने फळ आपल्याला देत असते. तर आपण जर काही निष्काळजीपणा केला तर त्याचा आपल्याला मोठा दंड देखील भरावा लागू शकतो. स्कंद पुराण आणि ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा काळ हा देवशक्तीवर परिणाम करतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी चंद्रावर राहू केतूची छाया पडते, ज्यामुळे नकारात्मक प्रभाव निर्माण होतात. जर कोणीही या दिवशी अशी काही कामं जी आहेत जी शुभ मानली जात नाहीत ती जर केली तर त्याच्या दारातूनच लक्ष्मी जी आहे ती परत जाऊ शकते. विशेषतः गृहिणींनी आणि घरातील वरिष्ठांनी याची काळजीही घ्यायला हवी, अन्यथा घरामध्ये खूप दरिद्रता येऊ शकते. या पवित्र चंद्रग्रहणाच्या दिवशी काही ग्रहयोग देखील तयार होत आहेत. त्यामध्ये धनप्राप्ती योग देखील आहेत. या दिवशी एक साधा उपाय करून आपण या योगाचा लाभ घेऊ शकतो आणि आपल्या जीवनातील ज्या काही अडीअडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या आहेत, त्यापासून आपण मुक्त होऊ शकतो. तसंच या दिवशी काही रामबाण उपाय देखील करावेत, ज्यामुळे आपल्याला त्याचा 100% लाभ मिळू शकतो. आणि या 5 चुका टाळल्याने आपल्या 7 जन्माची जी दारिद्र्यता आहे ती देखील आपल्याला टाळता येऊ शकते. तर आता अशी एक वस्तू आहे जी कोणी खाईल त्याच्या घरामध्ये सकारात्मकता आणि सौभाग्य येऊ शकते. तर पहा, आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे हे सगळं तुम्हाला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, चंद्रग्रहण जे आहे ते दुपारी 3:20 सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 समाप्त होईल. याचा सूतक काळ जो आहे तो 9 तास आधी म्हणजे सकाळी 6:20 पासून सुरू होईल.
या चंद्रग्रहणाच्या वेळेस चंद्र जो आहे तो पूर्णपणे लाल रंगात दिसेल आणि हे ग्रहण जे आहे ते भारतात दिसत असल्यामुळे याचा सूतक काळही मान्य असेल आणि सर्व नियम हे लागू होतील. आता आपण जाणून घेऊयात की चंद्रग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका चुकूनही करायच्या नाहीत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा सकाळी 6:20 पासून सुरू होईल. त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये गर्भवती महिला असेल तर तिने चुकूनही घराबाहेर जाऊ नये. दुपारी 3:20 चंद्रग्रहण हे सुरू होणार आहे. त्यानंतर घरातील गर्भवती महिलेने विशेष लक्ष द्यावे की चंद्राची किरणे तिच्या गर्भावर पडू नयेत, अन्यथा या चंद्रग्रहणाचा दुष्परिणाम गर्भातील बाळावरती होऊ शकतो. जर तुम्ही महिला असाल तर चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही तेलाने मालिश करू नका, डोक्यावरही तेल लावू नका, अन्यथा तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती ही कमजोर होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला नवग्रहांची पीडा देखील सहन करावी लागू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नये आणि तुळशीला स्पर्श देखील करू नये, अन्यथा तुम्हाला अनेक दोषांचा सामना हा करावा लागू शकतो. त्याचबरोबर शनी दोष, मंगळ दोष, राहू दोष इत्यादी नवग्रहांची पीडा जी आहे ती आपल्या मागे सुरू होऊ शकते. त्यामुळे तुम्ही व तुमच्या कुटुंबाने याची विशेष काळजी घ्यावी आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये. आता तिसरी गोष्ट म्हणजे सूतक काळ सुरू होईपर्यंत पैसे देणे घेणे टाळायचे आहे. जर तुम्ही व्यापारी असाल तरीही सूतक काळ नंतर कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका. त्याचबरोबर तुम्हाला तुळशीपत्र जे सगळ्या अन्नपदार्थांवरती ठेवायचं आहे ते देखील आदल्या दिवशी तुम्हाला तोडून ठेवायचं आहे. म्हणजेच आज तुम्ही तोडलं तरी चालेल, अन्यथा त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवरती होऊ शकतो, तुमचा व्यवसायही कोलमडू शकतो. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे चंद्रग्रहण लागल्यानंतर पती पत्नीने एकमेकांपासून अंतर ठेवावे, ब्रह्मचर्याचे पालन करावे. सूतक काळ सुरू झाल्यानंतर पती पत्नीने भांडण करू नये. जर तुम्ही या दिवशी घरामध्ये वाद घातला तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या खूप खूप जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतात आणि देवी देवता तुमचे घर जे आहे ते कायमचे सोडून जाऊ शकतात. त्याचबरोबर घरातील बरकत नष्ट होते. संपूर्ण वर्षभर तुम्हाला अनेक समस्यांचा, अडचणींचा सामना हा करावा लागतो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार करायचा नाही, ज्यामध्ये मांस, अंडे याचे सेवन करायचं नाही. जर तुम्ही त्याचबरोबर नशायुक्त पदार्थांचे सेवन करत असाल तर 3 मार्चच्या दिवशी तुम्ही अशा वस्तूंना हातही लावू नका. रंगपंचमी म्हटलं की बरेच जण मांसाहार करतात, पण या रंगपंचमीला चंद्रग्रहण असल्यामुळे या गोष्टीची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. अन्यथा या चंद्रग्रहणाचा परिणाम तुमच्या जीवनावर असा होईल की त्यानंतर तुम्ही आयुष्यात जे काही निर्णय घ्याल त्यातून तुम्हाला नुकसानच होईल. अनेक लोक मंगळवारी केस कापतात. तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की उद्याच्या चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही केस कापू नका आणि नखेही कापू नका. चंद्रग्रहणाच्या दिवशी केस आणि नखे कापणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीवरती कर्जाचा डोंगर वाढू शकतो असे सांगितले जाते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकूनही घराच्या मुख्य दरवाजावरती चप्पल, जोडे ठेवू नका. तसंच घरातील झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्रप्रकाश त्यावरती चुकूनही पडणार नाही. कारण झाडू म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी असते आणि त्यामुळे आपल्याला या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे. शास्त्रामध्ये आणि पुराणामध्ये लिहिलेले आहे की जी व्यक्ती चंद्रग्रहणाच्या दिवशी मुख्य दरवाजावरती चप्पल आणि जोडे ठेवते त्याच्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास होतो आणि त्या घरातील बरकत पूर्णपणे थांबते. त्याचबरोबर झाडू हे स्वच्छतेचे प्रतीक आहे. झाडू लक्ष्मी स्वरूप आहे. म्हणूनच चंद्रग्रहणाच्या दिवशी आपल्या घरातील झाडूवरती चंद्रप्रकाश पडू नये याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता आपण जाणून घेऊयात की ग्रहण काळामध्ये कोणते असे उपाय आपण केले तर आपल्या आयुष्यामध्ये खूप चमत्कारिकरित्या बदल हे होतात. आपलं नशीब जे आहे ते पालटून जातं. वैभवाचे दरवाजे आपल्यासाठी उघडतात. तर त्यासाठी सगळ्यात पहिला उपाय जो आपल्याला उद्या चंद्रग्रहणानंतर करायचा आहे. तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती वाढावी, येणाऱ्या पैशामध्ये वाढ व्हावी त्यासाठीचा एक सोपा उपाय. चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी आपल्याला एक पितळी वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये गंगाजल भरायचं आहे. त्यामध्ये ₹1 नाणं टाकायचं आहे. त्यानंतर चंद्रग्रहण 3:20 सुरू होण्यापूर्वी ही वाटी घराच्या छतावर अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्रप्रकाश थोडासा पडेल. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे 4 मार्चच्या सकाळी स्नान करून ती वाटी खाली आणा. गंगाजलात ठेवलेले ते नाणे तुमच्या कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. फक्त हा उपाय या चंद्रग्रहणाच्या दिवशी करा, कारण या दिवशी फाल्गुन पौर्णिमा ही आहे. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती वास करते. हा उपाय केल्यानंतर ते नाणे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद बनते आणि घरामध्ये धन आकर्षित करते. त्यामुळे घरातील धनवाढ होते आणि देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्या घरामध्ये कायम राहते. त्यानंतर पुढच्या उपायामध्ये आपल्याला जर राहू केतूच्या दुष्प्रभावातून मुक्तता हवी असेल तर एखाद्याची राहू केतूची दशा खराब असेल, त्याला आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना करावा लागत असेल आणि तुम्हालाही असं वाटत असेल की तुमची राहू केतूची दशा चांगली नाही, तर चंद्रग्रहण संपल्यानंतर स्नान आवर्जून करा. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर घराजवळ पिंपळाचे झाड असल्यास त्या झाडाजवळ जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा. त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत
आणि त्या लवंगांचे डोक्यापासून ते पायापर्यंत 8 वेळा उतारा करा आणि त्या जळत्या दिव्यामध्ये टाका. लवंग राहू केतू दोष कमी करण्यासाठी उपयुक्त मानली जाते. हा उपाय केल्यास संपूर्ण वर्षभर राहू केतूच्या दुष्प्रभावाचा सामना करावा लागणार नाही. शास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी उतारा केलेल्या लवंगा जळत्या दिव्यामध्ये टाकल्यास राहू केतूची दशा ही सुधारते. त्यामुळे व्यक्तीने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतात. हा उपाय करायला विसरू नका. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे भाग्य नेहमी तुमच्या सोबत राहावे, तर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी किंवा 1 दिवस आधी एक कुलूप आणि चाबी खरेदी करा. ग्रहण सुरू होण्यापूर्वी ते घराच्या छतावर ठेवा. पुढील दिवशी म्हणजे 4 मार्चला ते कुलूप आणि चाबी एखाद्या मंदिरातील पुजाऱ्याला दान करा. असं केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये जेही अडलेली कामं आहेत, आयुष्यामध्ये असलेले अडीअडचणी आहेत, त्या दूर होतील आणि नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन नशिबाचे बंद दरवाजे तुमचे उघडतील. दुसरा उपाय म्हणजे दुर्भाग्यापासून मुक्ती जर तुम्हाला हवी असेल, तर तुमच्यावर शनी दोष, मंगळ दोष किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे, तर चंद्रग्रहण सुरू होताच एक मूठ काळी मिरी घ्या आणि ती डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळा फिरवा आणि नंतर ती मातीच्या भांड्यामध्ये ठेवून जाळून टाका. असं केल्याने सर्व दोष नष्ट होतील आणि तुम्हाला हलकं जाणवेल. त्यानंतर पुढच्या उपायामध्ये घरातील लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला वाटत असेल की घरामध्ये पैशाची कमतरता राहू नये, तर चंद्रग्रहणाच्या वेळी पूजा घरामध्ये लाल कपड्यामध्ये एक मुठी धने ठेवा आणि त्याची एक पोटली तयार करा आणि या पोटलीवरती देवी लक्ष्मीची सेवा करा, ज्यामध्ये देवी लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करा, जसं की ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. यामुळे ती पोटली सिद्ध होईल आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. तर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी आपल्या घराच्या अंगणामध्ये मुख्य दरवाजासमोर एक दिवा नक्की लावा. त्या दिव्यामध्ये तिळाचे तेल टाका. त्यामध्ये 2 लवंगा टाकून तो प्रज्वलित करा. तसंच तुम्ही चंद्रग्रहण समाप्त होईल तसा तो दिवा जो आहे तो एखाद्या पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली ठेवून द्या. हा उपाय तुमच्या संपूर्ण कुटुंबाला ग्रहणापासून वाचवेल आणि घरातील सर्व सदस्यांना सकारात्मक ऊर्जेचा आशीर्वाद देखील देईल. जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती बराच काळ आजारी असेल, तर चंद्रग्रहण सुरू झाल्यानंतर एक मूठ काळी लवंग घ्या आणि त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळा उतारा करा. त्यानंतर त्या लवंगा लाल कपड्यामध्ये बांधून पुढील दिवशी म्हणजे 4 मार्चला ती पोटली एखाद्या मंदिराबाहेर बसलेल्या भिक्षुकाला दान करा. असं केल्याने तुमच्या आयुष्यातील घरातील आजारपण, नकारात्मक ऊर्जा जी आहे ती त्या लवंगांसोबत निघून जाईल. हा उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतः पाहाल की आजारी व्यक्ती हळू-हळू बरी होऊ लागेल आणि तुम्ही देखील खूप छान फील कराल, कारण तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता जी आहे ती सगळी निघून गेलेली असेल. ग्रहण काळ झाल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं. देवघरातील देवांची पूजा तुम्ही करू शकता. धूप, दीप, आरती ओवाळू शकता. कारण देव जे आहेत ते सूतक काळामध्ये आपण ठेवलेले असतात, तर त्यांची पूजा तुम्ही नक्की करा. आणि जेव्हा सूतक काळ किंवा ग्रहण सुरू असतं त्यावेळेस मंत्रजप आणि नामस्मरण करावं. देवपूजा मात्र चुकूनही करू नये. आणि शक्य असेल तर जवळपास असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन भगवान भोलेनाथांचं म्हणजेच महादेवांचं किंवा लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला त्यांचं दर्शन हे आवर्जून घ्यायचं आहे. बघा, हे छोटे-छोटे नियम असतात आणि काही चुका आपण करतो, त्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम जे आहेत ते आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणूनच आपल्याला चंद्रग्रहणाच्या काळामध्ये ह्या काही चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत आणि जास्तीत जास्त आपल्याला नामस्मरण करायचे. बघा, होलिका दहनाच्या वेळेस ना भक्त प्रल्हादांनी भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप केला होता. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा किंवा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. जशी भक्त प्रल्हादावर श्रीहरी विष्णूंची कृपा झाली तशी तुमच्या आमच्यावरती हो, हीच सर्वांना मी कळकळीची विनंती करते. मंत्रजप, नामस्मरण करा आणि या होळीच्या आणि रंगपंचमीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांनी विशेष काळजी चंद्रग्रहणात घ्या.